Hello student, good afternoon. Yesterday we are studying isotopes, isobars and also atomic number and mass number. आपण मागच्या लेक्चर मध्ये आयसोटोप्स म्हणजे काय, आयसोबार्स म्हणजे काय ते बघितलं. त्यानंतर क्वांटम नंबरचा आपण स्टडी केला होता. त्यामध्ये 4 क्वांटम नंबर होते. एक पहिला होता प्रिन्सिपल क्वांटम नंबर, अझ्युमेटल क्वांटम नंबर, then magnetic quantum number and spin quantum number. Then today we are study the shells or subshells. Today we are study the shells and subshells. आता शेल्स म्हणजे काय आणि सबशेल्स म्हणजे काय आपण बघितलं होतं. आता या ठिकाणी एक ॲटमचा आहे, ॲटमचं ऑर्बिटलचं स्ट्रक्चर आहे. यामध्ये पॉझिटिव्ह चार्ज जो आहे त्या ठिकाणी काय पॉझिटिव्ह चार्ज विल बी प्रेझेंट इन द न्यूक्लियस. आता प्रोटॉन्स असतात पॉझिटिव्ह चार्ज मध्ये, त्याच्या आतमध्ये अजून परत न्यूट्रॉन्स पण असतात. बरोबर, न्यूट्रॉन वरती कोणता चार्ज असतो, न्यूट्रल असतात न्यूट्रॉन. त्यानंतर प्रोटॉन्स वरती पॉझिटिव्ह चार्ज असतात. आता त्यानंतर सुरुवातीला पहिलं जे ऑर्बिट असतं, फर्स्ट ऑर्बिट, दिस इज कॉल्ड एज के शेल्स. इट इज कॉल्ड एज के शेल. म्हणजे प्रिन्सिपल क्वांटम नंबर मध्ये आपण स्टडी केला होता, विच इज नोन एज के शेल. सेकंड ऑर्बिट इट इज नोन एज एस शेल. थर्ड ऑर्बिट विल बी नोन एज एम शेल आणि लास्ट ऑर्बिट विल बी नोन एज एन शेल. के एल एम एन ह्या काय प्रिन्सिपल शेल आहेत. बरोबर. देन आपण त्याला शेल्स म्हटलं होतं. शेल्स म्हणजे काय, दी शेल्स ऑर स्टेशनरी एनर्जी लेवल आर रिप्रेझेंट बाय the principal quantum number, that's mean n, which is numbered as 1 1 2 3 4. Yes, and they are designated later, therefore k l m n. Then next is a subshell. आता सबशेल कोणते असतात, सबशेल मध्ये then first will be s p d and f. एस पी डी अँड एफ. आता ह्या काय झालं, या सबशेल झाल्या. सबशेल आपण याच्यामध्ये अझ्युमेटल क्वांटम नंबरचा जेव्हा स्टडी केला, अझ्युमेटल क्वांटम नंबरचा, त्यावेळेस आपल्याला या सबशेल या ठिकाणी आपण याचा स्टडी केला होता. बरोबर. आता या सबशेल्स गिव्ह द आयडिया अबाउट द लोकेशन ऑफ द इलेक्ट्रॉन. आपल्याला इलेक्ट्रॉनचं लोकेशन कळतं. अँड दिस सबशेल्स और सब एनर्जी लेवल विल बी डिनोटेड बाय एस पी डी एफ या अध्यक्षराने काय असं दर्शवल्या जातात. बरोबर. आता एस सबशेल मध्ये काय असतं, आता एस सबशेल मध्ये एस असतं, पी सबशेल मध्ये पी एक्स वाय झेड आणि डी सबशेल मध्ये या ठिकाणी जे ऑर्बिट या शेल जे असतात आपल्याला त्या ठिकाणी याचा स्टडी करायचा आहे. मग आता हे जे ऑर्बिट आहे, ऑर्बिटल आहे. ऑर्बिटल म्हणजे काय, दिस इज द 3 डायमेन्शनल रिजन इन स्पेस अराउंड न्यूक्लियस ऑफ एन ॲटम. हे जे आहे हे न्यूक्लियस आहे. न्यूक्लियस विल बी 3 डायमेन्शनल रिजन विल बी स्पेस अराउंड वेन प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग द इलेक्ट्रॉन विल बी मॅक्झिमम स्पेस, इट इज कॉल्ड एज ऑर्बिटल. आता या ठिकाणी पहिलं जे आहे सुरुवातीला आपलं जे पहिलं आहे त्या ठिकाणी एस ऑर्बिटल आहे. आता एस ऑर्बिटल या ठिकाणी दिसते शेप्स ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल ऑफ शेप्स ऑफ एस ऑर्बिटल. आता एस ऑर्बिटल मध्ये हे सुरुवातीला जे आहे ते काय 1s ऑर्बिटल आहे. म्हणजे काय, एस ऑर्बिटल मध्ये पहिलं काय 1s ऑर्बिटल या ठिकाणी दिसते तुम्हाला सुरुवातीला. या ठिकाणी बघा 1s ऑर्बिटल आहे. त्यानंतर सेकंड जे आहे, सेकंड काय 2s ऑर्बिटल, हे 1s ऑर्बिटल. देन हे जे राऊंड शेप मध्ये दिसत आहे बघा या ठिकाणी, हे काय स्पेरिकल नोड मध्ये हे काय 2s ऑर्बिटल याला आपण असं म्हणतो. आणि त्यानंतर तिसरं जे आहे हे काय 3s ऑर्बिटल. म्हणजे या स्कीमिंग डायग्राम मध्ये 1s 2s आणि 3s. आता हे सुरुवातीला जे आहे कॉर्नरचं न्यूक्लियस आहे या ठिकाणी विल बी 1s ऑर्बिटल. then second is the 2s orbital and last is the 3s orbital. आता त्याला इलेक्ट्रॉन मुव्हिंग इन द s ऑर्बिटल. आता इलेक्ट्रॉन काय असतं s ऑर्बिटल मध्ये काय असतं, मूव्ह करत असतं, मुव्हिंग द ऑर्बिटल. देन शेप ऑफ द s ऑर्बिटल इज द स्पेरिकल शेप. आता s ऑर्बिटलचा शेप कसा आहे, स्पेरिकल शेप आहे. बरोबर. देन इट इज अ नॉन डायरेक्शनल नेचर. हे जे एस ऑर्बिटल आहे हे काय नॉन डायरेक्शनल नेचर आहे यांचं. आणि एस ऑर्बिटल हॅव ओनली वन ओरिएंटेशन, दॅट्स मीन एस ऑर्बिटल, दॅट्स मीन 1s 2s and 3s. दिस इज द ओनली वन ओरिएंटेशन. देन साइज ऑफ द, आता या ठिकाणी आपल्याला साइज ऑफ द एस ऑर्बिटल विल बी इन्क्रीजेस. देअरफॉर 1s ऑर्बिटल पेक्षा 2s ऑर्बिटल काय मोठं आहे आणि 2s ऑर्बिटल पेक्षा 3s ऑर्बिटल काय मोठं आहे. म्हणजेच काय इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ द शेप्स ऑफ द एस ऑर्बिटल. मग पहिला जो शेप आहे शेप्स ऑफ द ऑर्बिटल मध्ये पहिला जो शेप आहे तो काय एस ऑर्बिटल. एस ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉन विल बी मुव्हिंग इन द सराउंडिंग. देन शेप्स ऑफ द एस ऑर्बिटल इज अ स्पेरिकल शेप. याचा शेप कसा आहे, तिघांचा स्पेरिकल शेप आहे. बरोबर. हे कसे आहेत, अजून नॉन डायरेक्शनल नेचर मध्ये आहेत. हे नॉन डायरेक्शनल नेचर मध्ये आहेत. आणि एस ऑर्बिटल हॅव ओनली वन ओरिएंटेशन अँड द साइज ऑफ द एस ऑर्बिटल विल बी इन्क्रीजेस. आता या ठिकाणी 1s ऑर्बिटल आहे, हे आहे. या ठिकाणी सेकंड जे आहे हे काय 2s ऑर्बिटल आणि हे थर्ड काय 3s ऑर्बिटल.
बरोबर. मग आता या ठिकाणी शेप्स ऑफ एस ऑर्बिटल जर तुम्हाला डायग्राम काढायला सांगितले तर या ठिकाणी एकदम सिंपल डायग्राम आहे. या पद्धतीने अशा तिघ डायग्राम आपल्याला काढायचे असतात शेप्स ऑफ एस ऑर्बिटल. देन सेकंड इज द पी ऑर्बिटल. शेप्स ऑफ द पी ऑर्बिटल. आता पी ऑर्बिटल मध्ये आपल्याला दिसत आहे पी ऑर्बिटल आहे. या ठिकाणी पी एक्स, पी वाय अँड पी झेड. बरोबर. हे काय 3 ओरिएंटेशन आहेत एक्स, वाय अँड झेड. आता मागचे आपण एस ऑर्बिटल मध्ये बघितलं फक्त एसच होतं, एस ऑर्बिटल होतं म्हणजे ते ओनली वन ओरिएंटेशन होतं. परंतु पी मध्ये 3 ओरिएंटेशन आहेत एक्स, वाय आणि झेड. देन याचा जो आकार आहे या तिघांचा, आता हे पी एक्स आहे, देन पी वाय अँड पी झेड. आता पी एक्स, पी वाय आणि पी झेड या तिघांचा जो आकार आहे तो कसा आहे डंबेल शेप सारखा आहे. डंबेल, आपल्याला डंबेल माहिती आहे, डंबेल शेप, डंबेल बेल जे शेप आहे त्यांचा या पद्धतीने आकार आहे. बरोबर. त्यानंतर पी ऑर्बिटल हॅव डायरेक्शनल नेचर. यांचं नेचर कसं आहे डायरेक्शनल नेचर. मागच्या वेळेस आपण एस ऑर्बिटल मध्ये बघितलं ते नॉन डायरेक्शनल नेचर होतं, परंतु पी ऑर्बिटल मध्ये काय आहे डायरेक्शनल नेचर आहे. देन या ठिकाणी आपण मगाशी सांगितलं की तुम्हाला 3 ओरिएंटेशन आहेत. पहिला आहे एक्स, then second will be y and these are the z orbital. That means z orientations. Then will be denoted by px, py and pz. आता या ठिकाणी साइज ऑफ द पी ऑर्बिटल विल बी इन्क्रीजिंग ऑर्डर आहे. यांच्यामध्ये इन्क्रीज मग 2p असेल, 2p पेक्षा 3p ची साइज कशी असेल मोठी असेल, 3p पेक्षा 4p ची कशी असेल साइज मोठी असेल. These are the shapes of the p orbital will be 3 orientation. That means x, y and z. Then these are the directional nature and it is the shape will be dumbbell bell shape. याचा आकार जो आहे तो कसा आहे डंबेल बेल शेल सारखा आकार आहे. These are the shapes of the p orbital. Then next will be shapes of the d orbital. आता d orbital have 5 orientation. आता d orbital चे 5 orientation आहे. पहिलं ओरिएंटेशन dy z, then next is the dxz, then also dxy and x square minus y square and also last is the z square. It is the z square of the shape. या ठिकाणी 5 ओरिएंटेशन आहेत. पहिलं सांगितलं तुम्हाला मी yz, then second is the xz, third is the xy and then x square minus y square and then last is the z square. These are the 5 orientation. बरोबर. And these are the d orbital have 5 orientation will be designated by this xy, yz, xy, x square minus y square, also z square will be designated. आता याच्यामध्ये dyz, also xy, आता xy, xz आणि yz यांचा शेप कसा आहे डबल डंबेल शेप आहे. आता या ठिकाणी दिसतंय तुम्हाला हे तर डंबेल शेप आहे, डंबेल बेल शेप आहेतच, परंतु हे कसे डबल आहे. या ठिकाणी डबल डंबेल शेप आहेत. बरोबर. मग याला काय आपण म्हणतो, यांना काय म्हणतो डबल डंबेल शेप. तिघ जे आहेत त्यांना डबल डंबेल शेप. देन एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर जे आहे ते काय फक्त डंबेल शेप आहे. ठीक आहे डंबेल शेप आहे. या ठिकाणी डबल डंबेल शेप आहे. हे तिघ जे आहेत हे कसे डबल डंबेल शेप आहे आणि हे फक्त काय हे जे ऑर्बिटल्स आहे एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर, दीज आर दी डंबेल शेप, डंबेल बेल शेप. अँड ऑल्सो झेड स्क्वेअर जे आहे त्या ठिकाणी त्या ठिकाणी डंबेल बेल शेप तर आहेच, पण ते काय डग नेट विल बी शेप रिंग. या ठिकाणी तुम्हाला डग नेट विल बी शेप रिंग दिसते का, या पद्धतीने ऑर्बिटलचा शेप आहे. आता या ठिकाणी सुरुवातीला सांगितलं 5 ओरिएंटेशन आहेत. डी ऑर्बिटलचे किती 5 ओरिएंटेशन आहेत. त्या ठिकाणी विल बी डेसिग्नेटेड बाय 3 ऑर्बिटल जे आहेत पहिले ते काय डबल डंबेल शेप आहेत. यांचा शेप कसा आहे डबल डंबेल शेप आणि नंतर एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअरचा शेप आहे. या ठिकाणी डंबेल बेल शेप आहेत आणि या ठिकाणी जे झेड स्क्वेअर आहे एक आहे डग नेट शेप विल बी ऑल्सो डंबेल बेल शेप विल बी रिंग. देन नेक्स्ट इज n+1 व्हॅल्यू रूल. आता या ठिकाणी नवीन जो टॉपिक आहे यामध्ये डिपेंड्स ऑफ द ऑर्बिटल एनर्जी ऑफ n+1 व्हॅल्यू. आता n+1 व्हॅल्यू की n+1 रूल काय आपण ते बघणार आहोत. त्याआधी आपण त्याची डेफिनेशन बघू. n+1 म्हणजे काय द एनर्जी ऑफ एन इलेक्ट्रॉन. n+1 म्हणजे काय द एनर्जी ऑफ एन इलेक्ट्रॉन इन मल्टी इलेक्ट्रॉन आयटम. एकापेक्षा जास्त इलेक्ट्रॉन असतील एका आयटम मध्ये. हायड्रोजन वगैरे सोडून पुढे जे असतील नायट्रोजन असेल, सल्फर असेल, जो काय असेल तो त्यामध्ये मल्टी इलेक्ट्रॉन असेल विल बी डिपेंड्स ऑन these are the n plus value will be depends on principal quantum number, that's mean n, and the second quantum number azimuthal quantum number will be l. आता या ठिकाणी n plus value जे आहे ते कशावर डिपेंड आहे प्रिन्सिपल क्वांटम नंबर वरती आणि azimuthal क्वांटम नंबर वरती. बरोबर. देन
आता या ठिकाणी आपल्याला ऑर्बिटल एनर्जी दिसते. पहिली काय 1s 2s 2p 3s 3p 4s 3d 4p बरोबर. आता 1s मध्ये काय प्रिन्सिपल क्वांटम नंबर n ची व्हॅल्यू काय 1 आणि l ची व्हॅल्यू काय 0. आपण मगाशी बघितलं क्वांटम नंबर मध्ये n ची व्हॅल्यू काय होती 1 होती आणि l ची व्हॅल्यू 0 होती. मग आता n+1 व्हॅल्यू जर बघायचं n ची किंमत जर या इक्वेशन मध्ये टाकली n ची किंमत काय 1 1 + 0 = 1. मग या ठिकाणी n+1 या ऑर्बिटलची व्हॅल्यू काय आली या ठिकाणी काय आले 1. देन सेकंड जर 2s मध्ये या ठिकाणी n ची व्हॅल्यू होती आपण मगाशी बघितली 2 आणि l ची व्हॅल्यू होती 0. मग आता 2 + 0 = n+1 ची व्हॅल्यू काय आली या ठिकाणी ऑर्बिटल एनर्जी लेवल काय आले 2. देन 2p मध्ये काय होतं n ची व्हॅल्यू काय होती 2. त्याच पद्धतीने l ची व्हॅल्यू काय होती 1. मग आता 2 + 1 = किती आले 3. मग आता या ठिकाणी n ची व्हॅल्यू काय होती 2 वापरली आपण बरोबर. आणि नंतर 3s मध्ये पुढच्या जे नेक्स्ट ऑर्बिट आहे नेक्स्ट ऑर्बिट मध्ये n ची व्हॅल्यू काय होती 3 आणि l ची व्हॅल्यू काय होती 0. मग आता 3 + 0 = 3 बरोबर. मग आता या दोघांमध्ये 2p आणि 3s मध्ये यांच्या दोघांच्या व्हॅल्यू कशा आहे सेम आहे. पण व्हॅल्यू जरी सेम असल्या यांच्या परंतु n ची व्हॅल्यू काय 2 n ची व्हॅल्यू या ठिकाणी काय 3s मध्ये काय 3. म्हणजे हे काय आलं मग लोअर ऑर्बिट आलं आणि हे काय आलं हायर ऑर्बिट आलं. कारण याची n ची व्हॅल्यू या ठिकाणी आपण घेतली 2 आणि या ठिकाणी n ची व्हॅल्यू 3 घेतली. जरी यांची सेम ऑर्बिटल n+1 व्हॅल्यू काय सेम आहे परंतु n ची व्हॅल्यू 2 असल्यामुळे हे काय आलं लोअर ऑर्बिट आलं आणि 3 याच्या या ठिकाणी 3 असल्यामुळे याची व्हॅल्यू काय आलं हायर. त्याच पद्धतीने खाली मग या ठिकाणी 3p आणि 4s मध्ये n ची व्हॅल्यू आहे 3 या ठिकाणी n ची व्हॅल्यू आहे 4 l ची व्हॅल्यू आहे 1 या ठिकाणी s ची व्हॅल्यू काय 0. मग आता या ठिकाणी सुद्धा 3 ची n = 3 वापरला तर किती आलं 3 + 1 = 4 आणि या ठिकाणी सुद्धा 4 + 0 = 4. मग आता n ची व्हॅल्यू काय आली n प्लस व्हॅल्यू 4 सेम आहे परंतु n = 3 वापरला आपण या ठिकाणी याची व्हॅल्यू काय लोअर ऑर्बिट्स लोअर एनर्जी लेवल आणि n = 4 म्हणून याची हायर ऑर्बिट्स विल बी हायर एनर्जी लेवल. मग आपल्याला या ठिकाणी काय सांगता येईल दी टू ऑर्बिटल्स हॅव सेम एनर्जी. 2 ऑर्बिटल्स हॅव दी सेम व्हॅल्यू म्हणजे सेम व्हॅल्यू काय आली 3 या दोघांची बरोबर. देन द ऑर्बिटल्स हॅव the lower value of n is the lower energy. Orbitals have lower value also will be lower value of n. जर n ची व्हॅल्यू लोअर असेल तर त्या ठिकाणी त्याची एनर्जी लेवल कसे असेल लोअर एनर्जी. या ऑर्बिटल मध्ये एनर्जी कसे असेल लोअर असेल. जरी ऑर्बिट n+1 व्हॅल्यू सेम असेल परंतु याची व्हॅल्यू काय असेल लोअर एनर्जी लेवल व्हॅल्यू n ची जर लोअर असेल तर या ठिकाणी ते काय सांगतात आपण लोअर एनर्जी या ठिकाणी या ऑर्बिटची असेल. दिस इज कॉल्ड एज n+1 रूल बरोबर. मग n+1 जो रूल आहे तो काय इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये आहे. इन्क्रीजिंग 1s 2s 2p 3s 2p आपण या ठिकाणी बघितलं 1s 2s 2p या ठिकाणी काय इन्क्रीजिंग व्हॅल्यू या ठिकाणी इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये एनर्जी ऑफ ऑर्बिटल किंवा जेव्हा मल्टी इलेक्ट्रॉन्स असतील त्या ठिकाणी ॲटम मध्ये काय मल्टी इलेक्ट्रॉन असतील त्यावेळेस त्याची इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ द एनर्जी असेल. एनर्जी कशी असेल इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये असेल 1s 2s 2p 3s या पद्धतीने असेल. समजलं. मग एवढंच लक्षात ठेवायचं n+1 व्हॅल्यू म्हणजे n+1 रूल म्हणजे काय द एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इन मल्टी इलेक्ट्रॉन ॲटम विल बी डिपेंड्स ऑन द principal value and principal quantum number and azimuthal quantum number. This value will be depends on the principal quantum number and azimuthal quantum number. आणि जेव्हा व्हॅल्यू ज्या ठिकाणी ज्या ऑर्बिटल n+1 व्हॅल्यू या ठिकाणी ज्या ऑर्बिटल मध्ये सेम असतील त्यावेळेस काय करणार तुम्ही हॅव दी इफ टू ऑर्बिटल्स हॅव द सेम व्हॅल्यू असतील त्यावेळेस n+ व्हॅल्यू त्या ठिकाणी ऑर्बिटल ऑफ द लोअर व्हॅल्यू ऑफ n ज्या ठिकाणी ज्याची व्हॅल्यू n ची व्हॅल्यू जे ते लोअर असेल ते काय असेल लोअर एनर्जी असेल. त्या ऑर्बिटलची एनर्जी कशी असेल लोअर असेल. ज्या ठिकाणी n ची व्हॅल्यू हायर असेल त्या ऑर्बिटलची या ठिकाणी हायर एनर्जी असेल. एवढं लक्षात ठेवायचं बरोबर. दिस इज कॉल्ड एज n+1 रूल. देन आता तुम्हाला जर विचारलं गेलं व्हॉट इज द ग्राउंड स्टेट ऑफ ॲटम. ग्राउंड स्टेट म्हणजे काय ग्राउंड स्टेट इज द लोअर एनर्जी लेवल लोअर टोटल इलेक्ट्रॉनिक एनर्जी. आता हायड्रोजन असेल हायड्रोजनची 1 स्टेट काय असेल ग्राउंड स्टेट विल बी 1 स्टेट्स. मग ग्राउंड स्टेट मध्ये कुठे असतो न्यूक्लियस आहे आणि न्यूक्लियसच्या पहिल्या राऊंड मध्ये जे असेल ते काय असतं ग्राउंड स्टेट मध्ये. त्याच्या पुढच्या राऊंड मध्ये ते काय असेल ती कोणती स्टेट असेल एक्साइटेड स्टेट. लक्षात ठेवा
सुरुवातीची लोएस्ट जी एनर्जी असते ती काय असते, ग्राउंड स्टेट असते, आणि त्याच्यापासून जे पुढची असते ती हायर स्टेट जी असते ती काय असते, एक्साइटेड स्टेट असं म्हणतो, एक्साइटेड स्टेट. एन इलेक्ट्रॉन विल बी ऑर्बिटिंग इन द न्यूक्लियस ऑफ एन एटम, दिस इज कॉल्ड एज ग्राउंड स्टेट ऑफ द इलेक्ट्रॉन, दिस इज अ एक्साइटेड स्टेट ऑफ द इलेक्ट्रॉन. आता ग्राउंड स्टेट आणि एक्साइटेड स्टेट मधला डिफरन्स लक्षात ठेवा. देन नेक्स्ट विल बी ऑफिबॉव प्रिन्सिपल. आता नवीन नाव आहे, या ठिकाणी नवीन सायंटिस्ट आहे ऑफिबॉव, AUFBAU. दिस इज कॉल्ड एज ऑफिबॉव प्रिन्सिपल. ऑफिबॉव प्रिन्सिपलने एक स्टेटमेंट मांडलं होतं. त्यांनी असं सांगितलं होतं की ग्राउंड स्टेट ऑफ ग्राउंड स्टेट ऑफ द ॲटम. आता ग्राउंड स्टेट मध्ये जे ॲटम असतील, देन द ऑर्बिटल आर फिल्ड विथ द इलेक्ट्रॉन इन इन्क्रीजिंग एनर्जी ऑफ द ऑर्डर. आता इलेक्ट्रॉन जेव्हा फिल्ड होतील, इलेक्ट्रॉन प्रथम कमी ऊर्जा असलेल्या क्षेत्रात जातील, बरोबर. देन इलेक्ट्रॉन विल बी ऑल्सो फिल्ड विथ द ऑर्बिटल. इलेक्ट्रॉन जेव्हा ऑर्बिटल मध्ये फिल होतील जातील त्यावेळेस ते कसे असतील, इन्क्रीजिंग एनर्जी मध्ये असतील. इन्क्रीजिंग एनर्जी मध्ये आपण बघितलं n+ व्हॅल्यू मध्ये, त्याच ठिकाणी इन्क्रीजिंग एनर्जी मध्ये ते काय असेल. ऑफिबॉव जे होते जर्मन सायंटिस्ट होते. यांनी जो शोध लावला, यांनी स्टेटमेंट काय सांगितलं, इफ द ग्राउंड स्टेट ऑफ द ॲटम, the orbital are filled with the increasing energy. आता बघा या ठिकाणी बघा, इन्क्रीज लोअर एनर्जी ऑफ द ऑर्बिटल आर फिल्ड विथ, सुरुवातीला जी लोअर एनर्जी असेल या ठिकाणी, आता या ठिकाणी काय लोअर एनर्जी आहे, सुरुवातीला हे ऑर्बिटल फिल होतील आणि नंतर हायर एनर्जी वाले ऑर्बिटल जे असतील ते काय होते त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन. आता सुरुवातीला लोअर काय 1s, त्याच्यापेक्षा वरती काय हायर काय 2s, त्यानंतर 2p 3s 2p, या पद्धतीने या ठिकाणी 2p नंतर काय असेल 3s, नंतर काय असेल 3p लोअर, 4s त्याच्यापेक्षा काय हायर आहे. म्हणजे एवढं लक्षात ठेवायचं, ऑफिबॉव प्रिन्सिपल मध्ये इलेक्ट्रॉन्स विल बी एंटर्स इनटू द ग्राउंड स्टेट ऑफ द ॲटम, इलेक्ट्रॉन्स विल बी एंटर्स इनटू द ऑर्बिटल विल बी फिल्ड विथ, ऑर्बिटल सुरुवातीला फिल्ड कसं होईल, इन्क्रीजिंग एनर्जीने होईल, इन्क्रीजिंग एनर्जी ऑफ द ऑर्डर. आता या ठिकाणी एनर्जी सिक्वेन्स डायग्राम बघा, हे सुरुवातीला काय 1s, बरोबर, नंतर काय इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ द 2s, देन 2p इन्क्रीजिंग एनर्जी मध्ये, नंतर 3s, पुन्हा 3p, हे काय असेल इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ द एनर्जी ऑफ द ऑर्बिटल. इट सेड दॅट द ग्राउंड स्टेट ऑफ द ॲटम, द ऑर्बिटल आर फिल्ड विथ द इलेक्ट्रॉन, ऑर्बिटल विल बी फिल्ड विथ द इलेक्ट्रॉन. ऑर्बिटल जेव्हा फिल होतील इलेक्ट्रॉनने त्यावेळेस कसे होतील ते फिल, इन्क्रीजिंग एनर्जी ऑफ द ऑर्डर. आपण बघितलं मग अशी इन्क्रीजिंग एनर्जी सुरुवातीला 1s, देन 2s 2p 3s 3p 4s, ह्या पद्धतीने इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये फिल होती. दिस इज कॉल्ड एज ऑफिबॉव प्रिन्सिपल. इट इज नोन एज ऑफिबॉव प्रिन्सिपल. Then next scientist, this is called as Pauli's exclusion principle. Pauli's exclusion principle. The Pauli's exclusion principle will be origin, verifications and also application will be studied. आता याचा स्टेटमेंट काय होतं बघा, if no two electron in an atom which can have identical म्हणजे सेम set of 4 quantum number. म्हणजेच काय, 2 electron in an atom, जेव्हा 2 इलेक्ट्रॉन असतील एका ॲटम मध्ये, विल हॅव द कॅन नॉट सेम सेट ऑफ 4 क्वांटम नंबर. आता जे 4 क्वांटम नंबर असतील कसे, ते सेम नसतील. म्हणजेच काय, 3 क्वांटम नंबर विल बी सेम बट 4 क्वांटम नंबर विल बी डिफरंट, दॅट्स मीन अपोजिट स्पिन मध्ये असेल, बरोबर. म्हणजेच काय, या ऑर्बिटल कॅन हॅव मॅक्झिमम 2 इलेक्ट्रॉन अँड दिस इलेक्ट्रॉन मस्ट विल बी डज नॉट सेम. जेव्हा ऑर्बिटल मध्ये, एखाद्या ऑर्बिटल मध्ये 2 इलेक्ट्रॉन असतील, ॲटम मध्ये जेव्हा 2 इलेक्ट्रॉन असतील त्यावेळेस विच हॅव द कॅन नॉट सेम सेट ऑफ 4 क्वांटम नंबर. म्हणजे ज्या ठिकाणी नो 2 इलेक्ट्रॉन इन द ॲटम कॅन हॅव द सेम सेट ऑफ द 4 क्वांटम नंबर. ज्या ठिकाणी 2 इलेक्ट्रॉन असतील, 2 इलेक्ट्रॉन इन ॲटम कॅन नॉट हॅव द सेम सेट ऑफ 4 क्वांटम नंबर. आता आपण बघू या ठिकाणी द मॅक्झिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन सबशेल विल बी 2. पी सबशेल, आता एस सबशेल मध्ये, आता या ठिकाणी एस सबशेल जे आहे, एस मध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात, पी सबशेल मध्ये 6 इलेक्ट्रॉन असतात, आणि डी सबशेल मध्ये 10 इलेक्ट्रॉन असतात, आणि एफ सबशेल मध्ये 14 इलेक्ट्रॉन असतात, बरोबर. मग आता पॉलिस एक्सक्लुजन प्रिन्सिपल आपण स्टेटमेंट बघितलं, 2 इलेक्ट्रॉन इन अन ॲटम कॅन नॉट हॅव द सेम सेट ऑफ 4 क्वांटम नंबर. 2 इलेक्ट्रॉन जेव्हा एका ॲटम मध्ये असतील, विच कॅन नॉट हॅव द सेम सेट ऑफ द 4 क्वांटम नंबर. आपण त्याचं एक्झाम्पल बघू. आता बघा या ठिकाणी 2 इलेक्ट्रॉन आहेत, समजा आपण या ठिकाणी हेलियम घेतला, हा पहिला इलेक्ट्रॉन, हा सेकंड इलेक्ट्रॉन, बरोबर. आता प्रिन्सिपल क्वांटम पहिली व्हॅल्यू काय, यांची व्हॅल्यू सेम आहे, बरोबर. त्यानंतर पहिला क्वांटम नंबर, सेकंड क्वांटम नंबरची व्हॅल्यू सुद्धा सेम आहे, 0 आहे इथे सुद्धा 0. तिसऱ्या क्वांटम नंबरची व्हॅल्यू काय 0 0, मॅग्नेटिकची काय सेम आहे, परंतु लास्ट जो क्वांटम नंबर आहे त्याची व्हॅल्यू काय +½
त्या ठिकाणी काय मायनस हाफ, म्हणजेच काय क्वांटम नंबर 1 0 0 अँड देन पॉझिटिव्ह चार्ज विल बी प्लस हाफ अँड देन इज 1 0 0 मायनस हाफ. म्हणजेच काय तीन क्वांटम नंबर कसे आहे, तिघ क्वांटम नंबर कसे आहे, हे तिघ क्वांटम नंबर सेम आहे, परंतु चौथा क्वांटम नंबर काय आहे, डिफरंट आहे. म्हणजे एन इलेक्ट्रॉन वेअर टू इलेक्ट्रॉन इन एन ॲटम, स्टेटमेंट काय सांगेल, टू इलेक्ट्रॉन इन एन ॲटम कॅन नॉट हॅव दी सेम सेट ऑफ 4 क्वांटम नंबर. जेव्हा दोन इलेक्ट्रॉन असतील एका ॲटम मध्ये, कॅन नॉट हॅव दी सेम सेट, त्यांचा सेट कसा असेल, क्वांटम नंबरचा सारखा नसेल, म्हणजेच काय 3 क्वांटम नंबर विल बी सेम and 4 quantum number will be different. So this is called as Pauli's exclusion principle. Then next scientist, these are known as a Hund's rule of maximum multiplicity. आता Hund's rule काय आपण ते बघणार आहोत. Hund's rule, Hund नावाचे सायंटिस्ट होते, त्यांचा आपण स्टडी करणार आहोत. आता या ठिकाणी बघा यांचं स्टेटमेंट काय होतं सुरुवातीला, वेन सेव्हरल ऑर्बिटल्स ऑफ सेम एनर्जी आर अवेलेबल, सारखे ऑर्बिटल असतील त्यांच्यामध्ये इक्वल एनर्जी असेल, बरोबर, त्यावेळेस इलेक्ट्रॉन्स विल बी एंटर्स इनटू एम्प्टी ऑर्बिटल. जेव्हा इलेक्ट्रॉन एंट्री करतो ऑर्बिटल मध्ये, तेव्हा कुठे जातो तो, सुरुवातीला फर्स्टली कुठे जातो, खाली ऑर्बिटल. खाली म्हणजे काय, जे रिकाम असेल एम्प्टी ऑर्बिटल असेल त्याच्यामध्ये एंट्री करतो, बरोबर. इलेक्ट्रॉन विल बी फर्स्ट विल बी एंट्री इनटू द एम्प्टी ऑर्बिटल, इथपर्यंत लक्षात आलं. बट देन ऑर्बिटल विल बी सिंगलली विथ पॅरलल स्पिन. सुरुवातीला सिंगल असतो, नंतर काय होतो तो पॅरलल स्पिन होतो, बरोबर. पण सुरुवातीलाच पॅरलल स्पिन मध्ये जातो का, नाही. इलेक्ट्रॉन्स विल बी, मग याचं स्टेटमेंट काय होतं हुंड्स रूलचं, हुंड्स रूल विल बी स्टेट दॅट इलेक्ट्रॉन विल बी प्रथम ऑर्बिटल ज्या रिकाम्या कक्षेत जातात आणि नंतर इलेक्ट्रॉन बरोबर पेअर करतात. दिस इज नोन ॲज हुंड्स रूल. काय सांगितलं मी, इलेक्ट्रॉन प्रथम ऑर्बिटलच्या रिकाम्या कक्षेत जातात, एम्प्टी ऑर्बिटल मध्ये जातात, बरोबर. त्यानंतर ते इतर इलेक्ट्रॉन बरोबर काय करतात, पेअर करतात. मग आपण त्याचं स्टेटमेंट कसं सांगतात, वेन सेव्हरल ऑर्बिटल्स हॅव सेम एनर्जी देन इलेक्ट्रॉन्स विल बी एंटर्स इनटू एम्प्टी ऑर्बिटल. इलेक्ट्रॉन कुठे जातात, एम्प्टी ऑर्बिटल्स मध्ये, बरोबर. देन सिंगल विथ पॅरलल स्पिन. इलेक्ट्रॉन नंतर काय, बरोबर इलेक्ट्रॉन बरोबर काय करतात, ते पेअर करतात. सो दिस इज कॉल्ड ॲज हुंड्स रूल. आता बघा इकडे एक्झाम्पल, नायट्रोजन. आता नायट्रोजन मध्ये, नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर काय 7, त्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आलं 1s². 1s² किती आले, 1 हा 2, 2s² किती आले 2, 2 into 4. आता किती उरले, 3 उरले. मग आता 2p किती आले 3, 2p XYZ आपण बघितले होते, p चे किती होते 3 शेप होते XYZ. आता या ठिकाणी काय आलं 1 2 एम्प्टी ऑर्बिटल मध्ये जातील, 1 सेकंड एम्प्टी ऑर्बिटल मध्ये 2, तिसरा कुठे जाईल, या ठिकाणी जाईल. का या पद्धतीने लिहे 2p3 आणि 1 2 3 हे इनकरेक्ट आहे. हे काय इनकरेक्ट का, कारण तो एम्प्टी ऑर्बिटल मध्ये जर जाता तो काय झाला, पॅरलल स्पिन झाला. म्हणून आधी सुरुवातीला एम्प्टी ऑर्बिटल मध्ये फिल होतात, फिल झाल्यानंतर नंतर तो पॅरलल स्पिन मध्ये येतो. मग हे जे काय इनकरेक्ट स्ट्रक्चर आहे, हे काय करेक्ट स्ट्रक्चर कोणतं आहे, हे नायट्रोजनचं आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. देन नेक्स्ट एक्झाम्पल बघू आपण. आता बघा, जर समजा एक इलेक्ट्रॉन असेल तो या पद्धतीने असेल, बरोबर. सेकंड 2 इलेक्ट्रॉन असतील तर या पद्धतीने एम्प्टी ऑर्बिटल हुंड्स रूल मध्ये फिल होतील, बरोबर. आता दोघं ऑर्बिटल या ठिकाणी पॅरलल स्पिन होतील नाही. आता 3 असतील 1 2 3, बरोबर. 4 असतील तर 1 2 3, देन नेक्स्ट विल बी 4, बरोबर. 1 4, जर 4 इलेक्ट्रॉन फिल होत असतील तर कसे फिल होतील ते 1 2 3, देन चौथा कुठे होईल, पॅरलल स्पिन होईल. 5 इलेक्ट्रॉन असतील तर पहिल्या सुरुवातीला 1 2 3, देन 4 आणि नंतर 5 या ठिकाणी. म्हणजेच काय, इलेक्ट्रॉन्स विल बी एंटर्स इनटू एम्प्टी ऑर्बिटल, देन सिंगल. सुरुवातीला काय असतात, सिंगल असतात, सिंगलली ते काय होतात, त्या ठिकाणी एम्प्टी ऑर्बिटल मध्ये फिल होतात, नंतर काय होतात ते इलेक्ट्रॉन बरोबर काय करतात, पेअर करतात, म्हणजेच काय पॅरलल स्पिन मध्ये येतात. दिस इज कॉल्ड ॲज हुंड्स रूल ऑफ मॅक्सिमम मल्टिप्लिसिटी. आता आपण एक्झाम्पल बघू. मग असे आपण बघितलं नायट्रोजन मध्ये 7 आहेत. मग आता 7 इलेक्ट्रॉन, 7 जर या ठिकाणी इलेक्ट्रॉन असतील तर किती झाले, 1 1s मध्ये 1s², 2 2s², 2 4 2p 3, 1s², 2s², 2p3, एम्प्टी ऑर्बिटल मध्ये 1 2 3. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आलं नायट्रोजनचं, 1s², 2s², 2p3, 1s², 2s², 2p3. सेकंड एक्झाम्पल आपण घेणार आहोत ऑक्सिजन. ऑक्सिजन मध्ये किती आहेत, 8 आहेत. ॲटॉमिक नंबर काय ऑक्सिजनचा 8 आहे, म्हणजे इलेक्ट्रॉन किती आहेत 8 आहेत. आता 1s², 2s², राईट. नंतर 2p 1 2 3 आणि 4, म्हणजे 2p किती आले 4 आले. मग सुरुवातीला काय एम्प्टी ऑर्बिटल फिल झाले आणि त्यानंतर तो जो चौथा जो होता तो कुठे झाला, पॅरलल स्पिन मध्ये झाला. देन दिस इज द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ ऑक्सिजनचं 1s²,
2s² 2p4 आलं 1s² 2s² 2p4. देन नेक्स्ट फ्लोरीनचा ॲटॉमिक नंबर काय 9. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s² 2s². मग या ठिकाणी 2p मध्ये किती आहे 1 2 3 4 5. मग 2p किती आले 5. मग याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय 1s² 2s² 2p5 1 2 3 4 आणि हा 5 पॅरलल स्पिन मध्ये राईट. मग झाले टोटल पूर्ण 9 5 आणि 2 आणि हे 2 किती झाले 9. मग देन लास्ट विल बी निऑन. निऑनचा ॲटॉमिक नंबर किती आहे 10. 10 म्हणजे काय या ठिकाणी 1s² 2s² 2p6 पूर्ण भरलेला आहे 1s² 2s² 2p6. सुरुवातीला एम्प्टी ऑर्बिटल मध्ये आले सिंगल देन पॅरलल स्पिन. माझे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s² 2s² 2p6 these are the nuance will be electronic configuration. Then next आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे काय आपण बघणार आहोत. द डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे काय द डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन इन व्हेरियस शेल्स सबशेल्स अँड ऑर्बिटल इन एन ॲटम इट इज कॉल्ड एज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे काय ते इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन होतं कुठे होतं शेलमध्ये होतं सबशेलमध्ये होतं आणि ऑर्बिटलमध्ये होतं त्या ॲटमच्या. दिस इज कॉल्ड एज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता आपण मगाशी बघितलं हायड्रोजनचा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर काय 1 म्हणून पहिल्या ऑर्बिटल मध्ये 1s1 बरोबर हे आलं 1s1 एकच ऑर्बिटल एकच इलेक्ट्रॉन आहे म्हणून. हेलियमचं किती आहे 2 म्हणून हेलियमचं काय 2 असल्यामुळे 1 आणि हा 2 बरोबर. मग याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आलं 1s². लिथियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे 3. आता 3 इलेक्ट्रॉन आहेत याच्यात 1s मध्ये किती आहे 2च असतात म्हणजे 2 फुल झाले. मग उरला कुठे तिसरा जो लास्ट आहे तो कुठे आला 2s मध्ये बरोबर 1 2 3. मग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आलं 1s² 2s1 1s² 2s1 बरोबर. आता कार्बनचा आहे 6. आता पहिल्याच्या 1s मध्ये किती असतात 2 असतात 1s². 2s मध्ये किती असतात 2 बरोबर फुल झाले किती झाले 4. उरले किती 2 आले मग 2px 2py. देन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय कार्बनचं 1s² 2s² 2p1 2p2 मीन्स 2p2 आले बरोबर 1s² 2s² 2p2 स्क्वेअर. दिस इज द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द कार्बन. त्याच पद्धतीने नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर किती आहे 7. पहिल्या याच्यामध्ये 1s² 2s². 2p किती आले 3 झाले टोटल बरोबर. हे 4 आणि हे किती आले 3 7 झाले बरोबर. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं येईल मग याचं नायट्रोजनचं 1s² 2s² 2p3 1s² 2s² 2p3. देन नेक्स्ट इज ऑक्सिजन. ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर काय 8. आता पहिल्या याच्यामध्ये 2 4 आणि इथे किती येते या ठिकाणी 4. आता 1s² 2s² किती उरले 4 उरले 1 2 3 आणि हा 4 म्हणजे 2p किती आले मग 4. म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑक्सिजनचं 1s² 2s² 2p4 1s² 2s² 2p4. दिस इज द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणतात. देन आता या ठिकाणी फ्लोरीनचा 9 आपण मगाशी बघितलं 9 ॲटॉमिक नंबर. याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं येईल मग 1s² 2s² 2p5 1 2 3 4 5 5. पी याच्यामध्ये पी शेल मध्ये किती आहेत या ठिकाणी 5 इलेक्ट्रॉन्स आहेत म्हणून 2p5 1s² 2s² 2p5. आता निऑनचं आपण मगाशी बघितलं किती होते ॲटॉमिक नंबर 10 म्हणून 1s² 2s² 2p6 पूर्ण 4 भरलेला. आता सोडियमचा जो ॲटॉमिक नंबर 11 आहे तर मग नेक्स्ट 1s² 2s² 2p6 किती झाले 4 किती झाले 10. आता उरला एक मग तो पुढचा ऑर्बिटल कोणता आहे 3s मध्ये काय आलं मग 3s1. मग टोटल किती आले हे 2 4 हे 6 ते झाले 10 आणि हा उरलेला एक 11. म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येईल 1s² सोडियमचं 2s² 2p6 अँड 3s1 बघा 1s² 2s² 2p6 3s1. दिस इज द ऑर्बिटल फिलिंग 1s 2s 2pxy 2py 2pz and 3s and this is the electronic configuration. मग आता व्हॅलेन्स शेल कॉन्फिगरेशन म्हणजे काय. आता व्हॅलेन्स शेल कॉन्फिगरेशन म्हणजे काय डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन इन व्हेरियस शेल डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन इन व्हेरियस शेल्स सबशेल्स अँड ऑर्बिटल्स ऑफ द आउटरमोस्ट शेल ऑफ द ॲटम. आता आउटरमोस्ट शेल कोणतं या ठिकाणी हे लिथियम आहे. हा लिथियम आहे. लिथियम मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत 3 इलेक्ट्रॉन आहे. एक याच्यामध्ये 2 जे इलेक्ट्रॉन आहे आतमध्ये आहेत पण जो शेवटचा लास्ट जो आहे तो काय व्हॅलेन्स शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहे 1. व्हॅलेन्स शेल म्हणजे काय आउटरमोस्ट शेल. आता ही काय इनर शेल आहे
के शेल. त्यानंतर कोणती एल शेल. के शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत 2. हा एक आणि हा एक 2. मग आउटर मोस्ट शेल कोणती आहे व्हॅलेन्स शेल. दिस इज कॉल्ड एज आउटसाइड शेल. आउटसाइड शेल म्हणजे काय या ठिकाणी व्हॅलेन्स शेल जे आहे. व्हॅलेन्स शेल म्हणजे काय आउटर मोस्ट शेल. दिस इज कॉल्ड एज व्हॅलेन्स शेल. आता व्हॅलेन्स शेल कॉन्फिगरेशन मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत 1 इलेक्ट्रॉन बरोबर. लिथियम मध्ये टोटल 3 आहेत. हे आतमध्ये 2 आहेत आणि एक जो आहे तो आउटर मोस्ट शेल मध्ये म्हणजे व्हॅलेन्स शेल मध्ये. आउटर मोस्ट शेलला काय म्हणतात व्हॅलेन्स शेल मध्ये. त्याच्यामध्ये किती आहे 1 इलेक्ट्रॉन आहे. सो दिस इज कॉल्ड एज व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉन. Distribution of electron in various shape, subshells, orbitals, and this is the outermost shell of the electron. This atom it is called as valence shell of the configuration. Next, आता electronic configuration definition काय सांगते. Describe the distribution of electron in orbital, subshells, and also various shells. This is called as electronic configuration. Electronic configuration मध्ये आता मग सुरुवातीला काय बघा आता या ठिकाणी 1s square 2s square 2p6 3s2 3p6 4s2 this is the electronic configuration. सुरुवातीला आहे आपलं 1s 2s त्यानंतर पुढचं ऑर्बिटल 2p 3s होतं 3p 4s 3d बरोबर. आता या ठिकाणी 1s स्क्वेअर काय आता बघा 1s स्क्वेअर म्हणजे काय हा 1 जो आहे इलेक्ट्रॉन विल बी n+1 एनर्जी लेवल. पहिली एनर्जी लेवल म्हणून आपण याच्यात बघितले प्रिन्सिपल क्वांटम नंबर मध्ये बघितलं ही पहिली एनर्जी लेवलला काय म्हणतो आपण के शेल. प्रिन्सिपल शेल मध्ये के शेल. दिस इज द n+1 व्हॅल्यू. दिस इज द एनर्जी लेवल. एस काय सबशेल. एस काय सबशेल आणि या 1s मध्ये किती इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे 2 म्हणून या ठिकाणी 2 इलेक्ट्रॉन्स विल बी सबशेल विल बी प्रेझेंट. देन नेक्स्ट टॉपिक. आता या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं तयार झालं बघा. आता एस सबशेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात. पी सबशेल मध्ये 6 इलेक्ट्रॉन असतात. डी सबशेल मध्ये 10 इलेक्ट्रॉन असतात. या ठिकाणी दिसतात तुम्हाला 10 इलेक्ट्रॉन आणि एफ सबशेल मध्ये 14 इलेक्ट्रॉन असतात 14. काय सांगितलं मी एस सबशेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात नेहमी प्रेझेंट. पी इलेक्ट्रॉन आता पी शेल मध्ये 6 इलेक्ट्रॉन असतात. 6 इलेक्ट्रॉन विल बी प्रेझेंट इन द पी शेल. डी सबशेल विल बी 10 इलेक्ट्रॉन विल बी देन प्रेझेंट आणि एफ सबशेल विल बी 14 इलेक्ट्रॉन. मग आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तयार करायचं. आता विल बी फॉलो द येलो ब्रिक रोड ऑफ द स्टार्ट हियर. मग आता पहिलं काय लोएस्ट शेल. लोएस्ट जे आहे ग्राउंड स्टेटला काय 1s स्क्वेअर. 1s स्क्वेअर घेतला आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये. नंतर काय 2s स्क्वेअर. नंतर काय 2s स्क्वेअर बरोबर. त्यानंतर तिसरं आपण काय येलो ब्रिक पासून सुरुवात करतो 2p6 आलं. त्यानंतर 3s स्क्वेअर आलं. त्या पद्धतीने सुरुवात करताना 3p6 4s2 आलं. त्यानंतर नेक्स्ट 3d10 देन 3d10 नंतर 4p6 इथे काय येईल मग पुढे 4p6. मग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं आलं 1s स्क्वेअर 2s स्क्वेअर 2p6 3s2 3p6 4s2 3d10. आपल्याला या इयर एकटेमध्ये 11 पर्यंत 3d10 पर्यंत आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कशा पद्धतीने आलेला एनर्जी सिक्वेन्स डायग्राम आहे आणि त्या ठिकाणी 1s स्क्वेअर 2s स्क्वेअर 2p6 3s2 3p6 4s2 3d10 या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. मग आपल्याला कोणत्याही एलिमेंटचा आपल्याला ॲटॉमिक नंबर दिला तर आपल्याला त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला काढता आलं पाहिजे. आजपर्यंत एवढंच. ओके थँक्यू.